आयुष्यात काही घटना अशा घडतात की त्या क्षणी सगळंच संपल्यासारखं वाटतं. नोकरी जाते, व्यवसायात नुकसान होतं, एखादा गंभीर आजार समोर उभा राहतो, जवळची व्यक्ती दुरावते किंवा आपण मनापासून आखलेला बेत एका क्षणामध्ये कोसळतो. अशा वेळी आपल्या मनात एकच प्रश्न घुमत राहतो, हे माझ्याच बाबतीत का? रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी अर्थात विवेकनिष्ठ विचारसरणी आपल्याला परिस्थितीचा बिनशर्त स्वीकार किंवा अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स करायला शिकवते. पण त्याही पुढे जाऊन जर्मन तत्वज्ञ फ्रेडरिक नीट्शे मात्र या प्रश्नाकडे वेगळ्याच नजरेने बघतो. तो म्हणतो, आयुष्यात जे घडते त्याचा फक्त स्वीकार करू नका, तर त्यावर प्रेम करा. त्याने या विचाराला नाव दिले आहे अमोर फाटी, म्हणजे आपल्याच नियतीवर प्रेम करा. त्याच्या एका पुस्तकातील प्रसिद्ध वाक्य आहे, माय फॉर्म्युला फॉर ग्रेटनेस इन अ ह्युमन बीइंग इज अमोर फाटी, दॅट वन वॉन्ट्स नथिंग टू बी डिफरंट, नॉट फॉरवर्ड, नॉट बॅकवर्ड, नॉट इन ऑल इटर्निटी. याचा अर्थ असा की महान होण्याचा माझा मंत्र म्हणजे जीवनात जे काही घडलं, जे घडत आहे आणि जे घडणार आहे त्यातलं काहीही वेगळं असावं अशी इच्छा न बाळगणं. कारण प्रत्येक अनुभव, प्रत्येक वळण, प्रत्येक संघर्ष हा आपल्याला घडवत असतो. याचा अर्थ संकटाची इच्छा करा किंवा अन्याय सहन करा असा नाही. प्रयत्न करायचेच, परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करायचाच, पण जे आपल्या हातात नाही त्याच्याशी अखंड भांडत राहण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जाणं हे अधिक शहाणपणाचं आहे, नाही का? आपल्या भारतीय इतिहासात सुद्धा याच वृत्तीची अनेक उदाहरणं आढळतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानच्या सेल्युलर तुरुंगात अमानुष यातना सहन करायला लागल्या. बेड्या, एकाकी कारावास, कठोर श्रम, कोणताही माणूस या परिस्थितीमध्ये खचला असता. पण सावरकरांनी त्या काळालाच शिक्षण, चिंतन आणि साहित्य निर्मितीची संधी बनवलं. भिंतीवर कविता रचल्या, त्या पाठ केल्या आणि सहकाऱ्यांच्या स्मरणशक्तीतून त्या पुढे पोहोचवल्या. परिस्थिती बदलली नव्हती, पण त्या परिस्थितीकडे बघण्याची त्यांची वृत्ती विलक्षण होती. तुकोबांच्याही आयुष्यामध्ये दुष्काळ, आर्थिक संकट, कौटुंबिक दुःख आणि समाजाचा अतीव विरोध या सगळ्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं. पण या दुःखातून कटुता जन्माला आली नाही, त्यातून अभंगाचा अमृत प्रवाह निर्माण झाला. संकट त्यांच्या व्यक्तिमत्वाला मोडून काढू शकलं नाही, तर त्यांना अधिक व्यापक बनवून गेलं. आपल्या रोजच्या आयुष्यातही हेच तत्व तितकंच लागू होतं. एखाद्या विद्यार्थ्याला अपेक्षित गुण मिळत नाहीत, तो त्याच अपयशातून अधिक मन लावून अभ्यास करतो आणि पुढे मोठं यश मिळवतो. एखाद्याची नोकरी जाते, पण त्याच धक्क्यामुळे तो स्वतःचा व्यवसाय सुरू करतो आणि कदाचित जास्ती चांगल्या पदाला पोहोचतो. एखादा आजार आपल्याला आपल्याच शरीराची, वेळेची आणि नात्याची किंमत शिकवतो. मागे वळून बघताना अनेकदा लक्षात येतं की त्यावेळी जे संकट वाटलं होतं तेच आयुष्यातला एक मोठं शिक्षक ठरलं. अमोर फाटी म्हणजे नशीबवाद नाही, तो निष्क्रिय स्वीकारही नाही, तो वास्तवाशी मैत्री करण्याचा एक दृष्टिकोन आहे. हे का घडलं या प्रश्नापेक्षा यातून मी काय शिकू शकतो आणि यातून मी अधिक कसा सक्षम होऊ शकतो हा प्रश्न विचारण्याची ही सवय आहे. जीवन आपल्याला नेहमी हवं तसं घडणार नाही, पण जे घडतं त्याच्यापासून आपण काय घडवतो हे मात्र आपल्याच हातात असतं. कदाचित म्हणूनच अमोर फाटी म्हणजे नियतीसमोर हार मांडणं मुळीच नव्हे, तर नियतीलाच आपल्या व्यक्तिमत्वाच्या घडणीचा सहप्रवासी बनवणं म्हणजेच अमोर फाती.